नमस्कार मंडळी. आपण अनेक वेळा असं ऐकतो की औषध आपले आजार बरे करतं, पण खरा विचार करा, जर तुमच्या स्वयंपाकघरातल्या सामान्य वस्तूच औषधांचं काम करत असतील तर? होय, आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला साध्या वाटतील, पण त्याचा परिणाम इतका प्रभावी असेल की मोठे मोठे डॉक्टर आणि वैद्यसुद्धा ते मानायला सुरुवात करतील. मंडळी, तुम्ही लसणाचं नाव तर ऐकलंच असेल. त्याच्या एका पाकळीमध्ये इतकी शक्ती असते की ते रक्त शुद्ध करतं, हृदयाला मजबूत बनवतं आणि शरीराला सर्व प्रकारच्या आजारांपासून सुद्धा वाचवतं. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गूळ, ज्याकडे आपण अनेकदा फक्त गोड पदार्थ म्हणून दुर्लक्ष करतो, पण खरं तर तो आपल्याला लोह देतो, खनिजं देतो आणि भरपूर ऊर्जेने भरून टाकतो. मंडळी, जरा विचार करा, जेव्हा तुम्ही दोन्ही नैसर्गिक औषधं लसूण आणि गूळ एकत्र मिळून खाल तेव्हा काय होईल? तुमच्या शरीरातून विषारी घटक मुळापासून बाहेर पडू लागतील. तुमचं रक्त इतकं शुद्ध होईल की चेहरा आपोआप ग्लो करू लागेल आणि पोटाची वर्षानुवर्षाची बद्धकोष्ठता असेल, गॅस असेल किंवा ॲसिडिटीची समस्या असेल तर ती सुद्धा मुळापासून नष्ट होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं हृदय, तुमची हाडं आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती इतकी मजबूत होईल ना की छोटे मोठे आजार तुमच्या जवळही फिरकणार नाहीत. मंडळी, हा उपाय इतका खरा आणि प्रभावी आहे की आपले वडीलधारी माणसं शतकानुशतके याचा वापर करत आलेले आहेत. फरक फक्त इतकाच आहे की आज आपण ते विसरलो आहोत आणि आपण ते सध्या काहीच करत नाही. पण जर तुम्ही याचा योग्य वापर केला आणि योग्य वेळी वापर केला तर विश्वास ठेवा, तुमच्या जीवनामध्ये आरोग्याच्या एका नव्या पर्वाला पुन्हा सुरुवात होईल. मंडळी, लसूण आणि गूळ हे दोन्ही पदार्थ भारतीय घरामध्ये शतकानुशतके औषध, अन्न आणि आरोग्याचा गुप्त खजिना म्हणून ओळखले गेले आहेत. आयुर्वेद, युनानी आणि आधुनिक विज्ञान हे सर्व या दोन्हींना शक्तिशाली औषध आणि टॉनिक मानतात. तर मग चला जाणून घेऊया लसूण आणि गुळाचं सेवन करणं इतकं खास का आहे. मंडळी, आज मी तुम्हाला अशा दोन नैसर्गिक खजिन्यांबद्दल बोलणार आहे ज्यांची महत्त्वाची कल्पना तुम्ही यावर लावू शकता की वैज्ञानिक संशोधन, आयुर्वेद आणि आजीबाईचा बटवा या सगळ्यात यांच्या फायद्याचं कौतुक केलं जातं. मंडळी, लसणाला आयुर्वेदामध्ये रसोन असं म्हटलं जातं. याचा अर्थच आहे सर्व रसांनी परिपूर्ण, म्हणजेच असा पदार्थ ज्यात रोगनाशक आणि बलवर्धक दोन्ही गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे गुळाला आयुर्वेदामध्ये गुळ माधुर्य असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच काय, फक्त गोड नाही तर ऊर्जा, रक्तशुद्धी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं अमृत. आता जरा विचार करा, जेव्हा तुम्ही या दोन्ही पदार्थांना एकत्र खाल्लं तेव्हा शरीराला कोणते फायदे होतील? चला तर मग सर्वात अगोदर लसणाचे फायदे जाणून घेऊया. पण त्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर देखील करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. आता सर्वात अगोदर आपण लसूण खाण्याचे फायदे बघत आहोत. लसूण खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. लसणामध्ये ॲलिसिन नावाचा एक सक्रिय घटक आहे ज्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. मंडळी, रोज कच्चा लसूण खाल्ल्याने सर्दी, खोकला, ताप आणि व्हायरल इन्फेक्शनपासून आपलं संरक्षण होतं. लसूण खाण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे हृदयाच्या आजारांपासून आपलं संरक्षण होतं. लसूण रक्त पातळ करतो, ज्यामुळे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज तयार होत नाही. तो वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतो, म्हणजेच तो रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास सुद्धा मदत करतो. लसूण खाण्याचा तिसरा फायदा म्हणजे तो पचनक्रिया सुधारतो. मंडळी, लसणामध्ये असे एन्झाईम्स असतात जे भूक वाढवतात, गॅस आणि बद्धकोष्ठता दूर करतात आणि आतड्यांना सुद्धा स्वच्छ ठेवतात. चौथा मोठा फायदा म्हणजे कॅन्सरपासून बचाव करतात. आधुनिक संशोधनानुसार लसणामध्ये आढळणारे सल्फर कंपाऊंड्स कॅन्सरच्या पेशींशी वाढ रोखतात. पाचवा फायदा हा आहे की हाडे आणि सांध्यांसाठी तो लाभदायक आहे. लसूण कॅल्शियम आणि मॅग्नीजने भरपूर असतो, जो हाडांना मजबूत बनवतो. आणि लसूण खाण्याचा सहावा फायदा आहे की ते आपल्या त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. होय, लसूण चेहऱ्यावरचे डाग आणि मुरूम दूर करतो. लसूण केसगळतीची समस्या रोखण्यासाठीही उपयुक्त आहे. आपण पुढे जाणून घेऊया की गूळ खाण्याचे फायदे नक्की काय आहे. त्यानंतर आपण गूळ आणि लसूण एकत्र खाण्याचे फायदे जाणून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचं, गूळ खाल्ल्याने तुम्हाला पहिला फायदा होतो तो म्हणजे रक्त शुद्ध होतं. तुम्ही ऐकलं असेल की गूळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होतं आणि हिमोग्लोबिन वाढतं. ॲनिमियाच्या रुग्णांना विशेषतः गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळाचा दुसरा फायदा हा आहे की तो पचनक्रिया सुधारतो. जेवणानंतर गूळ खाण्याची परंपरा यासाठीच आहे कारण तो पचनक्रिया सुधारतो.
ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता सुद्धा दूर करतो. म्हणूनच वडीलधारी माणसं सांगतात की जेवणानंतर गूळ खावा. गूळ खाण्याचा तिसरा मोठा फायदा म्हणजे तो ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत आहे. गूळ नैसर्गिकरित्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोजने परिपूर्ण आहे. तो हळूहळू पचतो आणि बराच काळ ऊर्जा देतो. गूळ खाण्याचा चौथा फायदा फुफ्फुसे आणि घशाच्या स्वच्छतेशी संबंधित आहे. मंडळी, गूळ कफ बाहेर काढण्यास मदत करतो. घशातील खवखव आणि खोकल्यासाठी तो खूप फायदेशीर आहे. ज्याप्रमाणे लसूण खाणं त्वचा आणि केसांसाठी अमृतासमान आहे, त्याचप्रमाणे गूळ खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केसांमध्ये मजबूती येते. मंडळी, आता मुख्य मुद्द्याकडे आपण वळूया आणि समजून घेऊया की लसूण आणि गूळ जर एकत्र खाल्ले तर नक्की काय फायदे होतात. आता येऊया त्या खास भागावर. जेव्हा तुम्ही लसूण आणि गूळ एकत्र खाता तेव्हा शरीरावरती काय परिणाम होतो. सर्वात पहिला फायदा म्हणजे बॉडी डिटॉक्स होते, म्हणजेच शरीराची खोलवर स्वच्छता होते. होय मंडळी, लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने लसूण शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो आणि गूळ ही प्रक्रिया सोपी करतो. हे दोन्ही मिळून यकृत आणि आतड्यांना स्वच्छ करतात. दुसरा फायदा म्हणजे रक्तदाब आणि हृदयाचं संरक्षण करतं. मंडळी, तुम्हाला आधीही सांगितलं होतं की लसूण रक्त पातळ करतो आणि गूळ रक्त शुद्ध करून ते लोहाने परिपूर्ण बनवतो. म्हणजेच हे मिश्रण हृदयासाठी दुहेरी सुरक्षा कवचाचं काम करतं. तिसरा फायदा म्हणजे पचन आणि बद्धकोष्ठतेवरती हा रामबाण उपाय आहे. होय, लसूण गॅस आणि अपचन दूर करतो. त्याचप्रमाणे गूळ आतड्यांना मुलायम बनवतो. म्हणजेच दोन्ही मिळून बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि अपचन पूर्णपणे नाहीसे करतात. चौथा फायदा म्हणजे ते आपली यौनशक्ती आणि प्रजनन क्षमता सुद्धा वाढवतात. मंडळी, आयुर्वेदानुसार लसूण वीर्यवर्धक आहे आणि गूळ शरीरामध्ये उष्णता आणि ताकद वाढवतो. हे मिश्रण पुरुष आणि महिला दोघांचीही प्रजनन क्षमता सुधारते. पाचवा फायदा असा आहे की ते आपल्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी संजीवनीचं काम करतात. लसूण सूज आणि वेदना कमी करतं आणि गूळ कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे. संधिवात आणि सांधेदुखीमध्ये हा उपाय रामबाण काम करतो. सहावा फायदा असा आहे की ते मानसिक तणाव कमी करून झोप सुधारतं. लसूण मेंदूला शांत करतो आणि गूळ मूड चांगला करतो. नैराश्य आणि तणाव दूर करण्यासाठी हे मिश्रण खूप उपयुक्त असतं. सातवा फायदा जो दोघांपासून मिळतो तो म्हणजे चमकदार त्वचा आणि घनदाट केस दोन्ही मिळून रक्त शुद्ध करतात. परिणामी चेहरा उजळतो आणि केस मुळापासून मजबूत होतात. मंडळी, हे तर झाले लसूण आणि गूळ खाण्याचे फायदे. आता हे कधी आणि किती प्रमाणामध्ये खायचं हेही आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे सेवनाची पद्धत नक्की कशी आहे. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की ते नक्की कधी खावं. तर मंडळी, लसूण आणि गूळ खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी. ही सर्वात उत्तम वेळ मानली जाते किंवा जेवणानंतरही तुम्ही खाऊ शकता, ज्यामुळे पचनास मदत होऊ शकते. आता जाणून घेऊया लसूण आणि गूळ कसं खायचं. सर्वात आधी रिकाम्या पोटी खाण्याचा उपाय. सकाळी रिकाम्या पोटी एक कच्च्या लसणाची पाकळी घ्या आणि ती ठेचून घ्या. सोबत गुळाचा एक छोटा खडा घ्या, नंतर पाण्यासोबत गिळून घ्या. हा झाला रिकाम्या पोटी खाण्याचा उपाय. आता जाणून घेऊया जेवणानंतर कसं खायचं. जर तुम्हाला जेवणानंतर लसूण आणि गूळ खायचा असेल तर लसूण हलकासा भाजून घ्या, जेणेकरून त्याचा वास कमी होईल. मग गुळाच्या खड्यासोबत खा. किती प्रमाणामध्ये खावं तर दिवसातून 1 किंवा 2 लसणाच्या पाकळ्या पुरेशा आहेत. तर गूळ दिवसाला 10 ते 20 ग्रॅम म्हणजेच एक छोटा खडा पुरेसा आहे. मंडळी, हे झाले फायदे आणि खाण्याची वेळ व प्रमाण. पण लक्षात ठेवा की प्रत्येक मनुष्याची प्रकृती ही वेगवेगळी असते. काही गोष्टींची काळजी घेणंही आवश्यक आहे. ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी लसणाचं जास्त सेवन करू नये. मधुमेहाच्या रुग्णांनी गूळ मर्यादित प्रमाणामध्येच खावा. लसूण जास्त खाल्ल्याने ॲसिडिटी किंवा जळजळ होऊ शकते, त्यामुळे 1 किंवा 2 पाकळ्याच खाव्यात. गर्भवती महिलांनी लसणाचं जास्त सेवन टाळावं. मंडळी, व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची गोष्ट. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 1 लसणाची पाकळी आणि 1 छोटासा गुळाचा खडा खा. सकाळी पोट साफ होईल. सर्दी खोकल्यासाठी लसणाच्या 2 पाकळ्या भाजून त्यात गूळ मिसळून कफ लगेच मोकळा होतो, हे खाल्लं पाहिजे. हृदयाच्या आरोग्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी 1 लसणाची पाकळी आणि गुळाचा छोटासा खडा खा. अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी लसूण, गूळ आणि कोमट दूध घ्या. हे मिश्रण शरीराला ताकद देतं. तर मंडळी, लसूण आणि गूळ या केवळ सामान्य वस्तू नसून नैसर्गिक औषधं आहेत. जर तुम्ही त्यांचं योग्य प्रकारे आणि नियमितपणे सेवन केलं तर पोटापासून हृदयापर्यंत, रक्तापासून हाडांपर्यंत आणि मेंदूपासून त्वचेपर्यंत प्रत्येक अवयवाला त्याचा फायदाच होईल. आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे की लसूण सर्व रोगांचं हरण करणारा आहे, तर गूळ रक्त शुद्ध करणारा आहे. आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र खाल्ले जातात तेव्हा वैद्यसुद्धा आश्चर्यचकित होतात. मंडळी, जर तुम्हाला सुद्धा लसूण आणि गुळाचे
काही घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपचार जर माहीत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये हे नक्की शेअर करा, कारण याच्यामुळे कुणाच्या तरी आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.